तो गाइस हम लोग अब आ चुके हैं कनिफनाथ मंदिर। आप पीछे के साइड पे देख सकते हो नाम। और हम लोग कोशिश करेंगे कनिफनाथ के बारे में जानकारी लेंगे। तर आपण या ठिकाणी बोपदेव गाव पुणे शहरापासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतराचं एक गाव इथं आहे, गड म्हणून कानिफनाथ गड। या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर कानिफनाथ म्हणजे नवनाथ, नवनाथापैकी आपण इथं दिसतेत नवनाथ या ठिकाणी फोटोमध्ये शो दाखवलेले आहेत। नाथ संप्रदाय आहे, नाथ संप्रदायामधले ते या ठिकाणी एक नवनाथापैकीच कानिफनाथ हे गड आहे। या ठिकाणी हे तुम्ही गड पाहू शकता। या ठिकाणी आम्ही PMPML तर्फे या गडावर फक्त 500 रुपयामध्ये या ठिकाणी सर्व्हिस देतो आणि तुम्हाला गडाची पूर्णतः माहिती देत असतो। तर हे कानिफनाथ नवनाथापैकी म्हणजे या ठिकाणी नगर या ठिकाणी मडी या ठिकाणी नवनाथांपैकी कानिफनाथ यांचा हत्तीच्या कानातून जन्म झाला आणि त्या ठिकाणी जीवन त्यांनी गवळी या भक्ताने आराधना केल्याच्या नंतर या ठिकाणी आलेले आहेत। ते बोपदेव या गावामध्ये कानिफनाथ गडावर आणि त्या गडावर आल्याच्या नंतर त्यांनी जवळपास इथं 24 वर्ष तपश्चर्या करून या ठिकाणी त्यांची समाधी आहे। वरती गडावर आपण चालत गेलं तर आपल्याला ती वरती समाधी दिसेल। त्या ठिकाणी 9 बाय 11 इंचाच्या म्हणजे छोटंसं होल आहे आणि त्या होलामधून आपल्याला फक्त पुरुषांना मध्ये गाभाऱ्यात जाण्याची परमिशन आहे। हे कृष्णाजी फडतरे म्हणून या ठिकाणी कृष्णाजी फडतरे म्हणून या ठिकाणी हे सरदार आहेत होऊन गेलेले। या ठिकाणी हे त्यांची छोटीशी मूर्ती दिसती। त्यांनी या गडाची डेव्हलप म्हणजे या मंदिराचा विकास केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाऊ आणि मंदिराचं म्हणजे व्यवस्थित काय रचना आहे आणि ती 9 बाय 11 इंचाचं तुम्हाला मी प्रवेशद्वार पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। धन्यवाद। चला भर के आंखों में खुमार जादू नगरी
से आया है कोई जादूगर, लेके पहला पहला प्यार। मैं हूँ प्यार इसकी हसीना, आता है याला दिल ले गई, ले गई गो गो हमारे तुमच्या 2 शब्द मिळाले कोई खिलौना खिलौना सोना, चुपके से सोना चाहे टूट जाए, सब में न सलोना सलोना रोना। सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं, तुम्हारे और कितने दीवाने हैं, और छोड़ो बोलो सब बहाने हैं, हमारे सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं। मेरा काली जुल्फे रंग सुनहरा, तेरी जवानी तौबा तौबा है, दिलरुबा 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 दिलरुबा। उड़ी छनकेगी तेरी नींद उड़ेगा, ये गजरा महकेगा, ओ गजरा महकेगा। राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। सो गाइज हम लोग लोकेशन नंबर 3 पे आ चुके हैं और हम लोग एट प्रेजेंट अष्टविनायक मंदिर, गणपति मंदिर हम लोग बोल सकते हैं। और अष्टविनायक मंदिर के बारे में डिटेल्स में कुछ थोड़ा बताइए। तर आपला तिसरा पॉइंट आहे हा। तिसऱ्या पॉइंट मध्ये अष्टविनायकापैकी प्रथम गणपती, जी मानाचा गणपती, त्याच्यामधला मयुरेश्वर मोरगाव या गावचा आहे। पुण्याहून जवळपास 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव बसलेलं आहे, मोरगाव म्हणून। या गावी हे गणेशाचं स्थान आहे। हे आद्यस्थान म्हणून ओळखलं जातं। अष्टविनायकापैकी हे प्रथम स्थान आहे। तर आपण हे सर्व मंदिर पाहत आहात। तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की हे मंदिर मोरिया गोसावी यांनी बांधलेलं आहे आणि हेच ट्रस्ट मंदिराचं कामकाज पाहते। तर या मंदिरामध्ये या ठिकाणी गणकी नगरीचा राजा चक्रपाणी यांचा मुलगा शिंदू
यांना सूर्याचं वरदान होतं आणि त्या वरदानामधून त्यांनी एक राज्य काबीज करायला चालू केल्याने त्याचा अहंकार वाढत गेला आणि तो देव इंद्राला त्याने आव्हान केलं आणि इंद्राला सुद्धा त्यांना हरवलेलं आहे. आणि हरवल्याच्या नंतर ह्या चक्रपाणी सिंधू राजाने हरवल्यानंतर चक्रपाणीच्या मुलानं आणि मग नंतर ह्या सर्वांनी देवदेवतांनी या ठिकाणी येऊन आराधना केली गणेशाची आणि गणेशाची आराधना करून या ठिकाणी गणेशाला सांगितलं की सिंधूचा तू काहीतरी बंदोबस्त कर. त्याच्यातून सिंधू आणि गणेशाचं या मयूर या गावी मोरावर बसून गणेश आले आणि गणेशाने या ठिकाणी प्रकट होऊन या ठिकाणी युद्ध झालं आणि या सिंधू राजाचा या ठिकाणी वध झाला. आणि वध झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्या सिंधूचं मुंडकं मुंडी असते ती पडली. या ठिकाणी 3 भाग झाले त्याच्या शरीराचे, त्याच्यातला एक भाग इथे पडला आणि तेच युद्ध झालं. मोरावर युद्ध झाल्यामुळं या ठिकाणी या गावाला मोरगावचा मयुरेश्वर असं नाव देण्यात आलं. आणि या ठिकाणी मग मोरया गोसावींनी या ठिकाणी या ट्रस्टची उभारणी केली आणि मोरया गोसावींना प्रत्यक्षात गजानन प्रसन्न असल्यामुळं त्यांना प्रत्यक्षात ती बोलायची आणि त्यांनी हे स्थान शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर त्या ठिकाणी मोरया गोसावींनी या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर आणि देखीव मंदिर आहे. हे पाहताय पूर्णतः हे दगडाने बनलेलं मंदिर असून मधल्या बाजूस आपण आता पाठीमागच्या बॅक साईडला आहे तर फ्रंट साईडला मंदिराची इकडच्या साईडला रांग लागलेली आहे दर्शनासाठी आणि या बाजूने दर्शन घेतल्याच्या नंतर आपण मंदिरामध्ये त्या साईडने या साईडनं बाहेर निघतो. तर हे असं एकदम सुंदर असं मंदिर मोरगाव या ठिकाणी बसलेलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे गणेशाची ही रामदास स्वामींनी याच मंदिरामध्ये लिहिलेली आहे. त्यामुळं या मंदिराला आद्य गणेशा म्हणून सुद्धा वंदनीय आहे. ओके, धन्यवाद. सो गाइस, हम लोग क्या करते हैं, अब दर्शन तो हम लोग ने ले चुके हैं बट अनफॉर्चुनेटली हम लोग वीडियो नहीं निकाल पाया है. वीडियोस अलाउड नहीं है इनसाइड मंदिर. गाइस, हम लोग आगे 4th लोकेशन जाएंगे जिनका नाम है जिजुरी. तर आपण नेक्स्ट आपला शेवटचा पॉइंट आहे जेजुरी. तर जेजुरीमध्ये थोडक्यात मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो खंडोबा जेजुरीची. हे आद्य दैवत महाराष्ट्रातील म्हणून या ठिकाणी जेजुरीचा खंडोबा यांना ओळखलं जातं, बरोबर. तर या जेजुरीच्या खंडोबाचं म्हणजे इथं प्रकट होण्याचं वैशिष्ट्य किंवा कारण जर या ठिकाणी लवथळे म्हणजे हा जो जेजुरीचा खालचा भाग आहे कडेपठार, त्या कडेपठाराच्या खालच्या भागाला लवथळ असं म्हणून नाव दिलं. तिथे या लवथळीच्या ठिकाणी ना ऋषीमुनी पूर्वी ऋषीमुनी राहायची आणि मग इथं काय झालं, मनी आणि मल्ल या 2 राक्षसाचा उद्रेक झाला किंवा उद्रेक झाला आणि ते राक्षस आली आणि त्या ऋषींना त्रास द्यायला लागले. मग ऋषींना त्रास द्यायच्या झाल्याच्या नंतर ऋषीला त्यांनी बंदी बनवलं त्या मनी आणि मल्लाला आणि त्यांना वरदान होतं की त्याला कोणी मारू शकत नाही. मग असं झाल्याच्या नंतर मग शंकर भगवान यांनी खुद स्वतःहून खंडोबाचा अवतार घेतला आणि अवतार घेऊन या मनी आणि मल्लांचा म्हणजे नायनाट केला. ते ऋषीमुनीने तशी आराधना केली शंकराची की बाबा तू आता प्रगट हो किंवा तू आता ह्याचा बंदोबस्त कर, हे आम्हाला काही जगू देत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी कडेपठार या ठिकाणी त्यांचा युद्ध झालं मनी आणि मल्लांचं आणि त्यामध्ये ती 2 राक्षस मारली गेली. खंडोबाने त्याचा संहार केला आणि नंतर मग मनी आणि मल्लाच्याच नावापासून म्हणजे त्या राक्षसांना बी असं वरदान होतं की ज्यावेळेस तुला खंडोबा मारतील त्यावेळेस तुझ्याच नावाने ओळखला जाईल तुला. म्हणजे मनी आणि मल्ल या दोघांच्या नावावरूनच मार्तंड मल्हार असं नाव उदयास आलं आणि मग त्या मनी आणि मल्लाचा अवतार संपलेला. तर या ठिकाणी आता आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिर हे कडेपठार या ठिकाणी होतं पण इथं खैरे नावाचे भक्त होते. त्या भक्ताच्या आराधनेसह म्हणजे देव हे नवीन गडावर आलेले आणि नवीन गडावर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिराचं बाहेरचं बांधकाम हे मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी पण केलेलं आहे आणि ते मंदिर बांधलं गेलेलं आहे. अशा प्रकारचं छान मंदिर आहे. मंदिराला 3 दरवाजे आहेत, एक पश्चिम दरवाजा, पूर्व दरवाजा आणि एक उत्तर दरवाजा असे 3 दरवाजे आहेत.
3 दरवाजात आपण पूर्व दरवाजानं वरती जाणार आहे, पूर्व दरवाजानंच खालती यायचं, वरती आपल्या डोक्यावर वाचायचं पूर्व दरवाजा, त्याच दरवाजानं खाली यायचं। पश्चिम दरवाजाला जायचं नाही, उत्तर दरवाजा। पश्चिम दरवाजाला पाठीमागे गेलात तर तुम्हाला हे दिसेल, काय कडे पठार दिसेल, जी की तिथून 7 ते 8 किलोमीटर पुढे आहे, त्या बाजूला दिसेल। पूर्व दरवाजावाटन हा बाहेर पाडण्याचा मार्ग आहे आणि उत्तर दरवाजामध्ये एंट्री करण्याचा मार्ग आहे। जर तुम्हाला पूर्व दरवाजाकडून परमिशन दिली नाही तर उत्तर दरवाजावाटे जाणे आणि पूर्व दरवाजावाटे बाहेर येणे आणि पूर्व दरवाजावाटच खाली आपली बस थांबलेली असते, अशा प्रकारचं। आता हे पाहिलं ना तर हे द्विपत्नीत्व दैवत म्हणून ओळखलं जातं मार्तंड मल्हार, एक माळसा आणि बाणाई। तर बाणाईचं जर सांगायचं म्हटलं तर मंदिर खाली आहे थोडक्यात। आपण उत्तर दरवाजा वाटे गेलो तर थोडं त्याच्या खाली 20-30 पायऱ्या, 30-40 पायऱ्या खाली आलो ना तर मग तिथं ते मंदिर लागेल किंवा जाताना 30 पायऱ्या लागेल। तर हे बाणाई आहे ना, ह्या बाणाई शंकर भगवानाच्या इथं दाशी होती थोडक्यात, आणि दाशी असल्यामुळं ती शंकरावर प्रेम करायची आणि शंकरावर प्रेम करीत असताना त्या पार्वतीनं पाहिलं आणि पार्वतीनं सांगितलं की कलियुगामध्ये ज्यावेळेस खंडोबा मार्तंड मल्हार म्हणून येतील त्यावेळेस तुझं त्यांच्यासोबत लग्न होईल। तिनं इच्छा व्यक्त केली होती की माझं शंकरासोबत लग्न व्हावं त्या दासीने, आणि मग हे बाणाईचं लग्न चंदनपुरी या ठिकाणी खंडोबा त्या ठिकाणी त्यांना वनवास झाला सारीपाटाच्या डावामध्ये, आणि मग ते चंदनपुरी या ठिकाणी गेली आणि ती बाणाईच्या अक्षरशः त्यांनी मेंढ्या राखल्या आणि मग ती एके दिवशी ती मेंढ्या धुवून आण म्हटल्याच्या नंतर ते तुम्ही सिरियल मध्ये वगैरे पाहिलंच असेल, त्याच्यानुसार मग ते बाणाईचं लग्न खंडोबासोबत झालेलं। तुम्ही जरा सो गाइस ये लोकेशन नंबर 4 है हम लोग का, और हम लोग आ चुके हैं जेजुरी। जेजुरी के बारे में थोड़ा कुछ डिटेल्स में बताएंगे और हमसे बात करेंगे। तर आपला PMPML ने आणलेल्या टूरचा हा 4था पॉईंट आहे। 4थ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत आता जेजुरी। जेजुरी म्हणजे प्रत्यक्षात कैलास शिखर म्हटलं जातं याला, मृत्यू लोकामधलं किंवा हे कलियुगातलं। या ठिकाणी आपण तुम्ही मंदिर पाहताय तो हे मंदिराची रचना आहे अशी, हे रचना हे मंदिराचं बांधकाम पूर्णतः दगडी बांधकाम आहे आणि हे महाराष्ट्रातलं आद्य दैवत म्हणून सुद्धा खंडोबाला जेजुरीला ओळखलं जातं। तर जेजुरीचा खंडोबा या ठिकाणी प्रगट झाला म्हणजे मणी आणि मल्ल यांना मारण्यासाठी यांचा अवतार झालेला आहे, आणि त्या अवतारापासूनच किंवा त्यांना मारल्यापासूनच त्यांना मार्तंड मल्हार म्हणून ओळखलं जातं, मणी आणि मल्लाला मारल्यामुळे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय भाविक लोक भरपूर त्या ठिकाणी शनिवार आणि रविवारी गर्दी असती, दर्शनाला रांग असती, आणि या ठिकाणी प्रत्यक्षात शंकर भगवान हे खंडोबाचा अवतार धारण करून या ठिकाणी आलेले आहेत पृथ्वी तलावर, आणि या ठिकाणी त्यांचं मंदिर, भव्य मंदिर हे बांधलं गेलेलं आहे। या मंदिराच्या बाजूनं पूर्णतः दगडी बांधकाम आणि मंदिराचं पण दगडी बांधकाम आहे, आणि हे मंदिराचं जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे।
तर या मंदिरामध्ये तुम्ही पाहता या बाजूला उत्तर दरवाजा आहे, त्याच्यानंतर पाठीमागे मंदिराच्या बॅक साईडला हा पश्चिम दरवाजा आहे आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला एकदम समोर या बाजूला हा पूर्व दरवाजा आहे. तर या ठिकाणी आपण 3 दरवाजे गडाला लाभलेले आहेत किंवा तशी रचना बनवली गेलेली आहे गडांची. आणि हे दीपमाळा या ठिकाणी 4 दीपमाळा आपल्याला समोर दिसत आहे. तर मध्ये मार्तंड मल्हारांची मूर्ती आहे आणि भाविक या ठिकाणी रविवारी आणि शनिवारी भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करतात. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण दर्शन घेऊन या ठिकाणाहून निघणार आहोत. तरी या ठिकाणी मी तुम्हाला येळकोट जय मल्हार म्हणतो आणि नमस्कार. सो गाइस, जैसे हम लोग ने सुबह से जो भी लोकेशंस हम लोग ने कवर किए हैं, सारे लोकेशंस माउंटेन्स हिल स्टेशन पे ही है. ऑलमोस्ट हम लोग है ना हाइट पे आके हम लोग ने विज़िट किए हैं चारों की चारों लोकेशंस. और मैं इतना बोल सकता हूँ गाइस कि काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा. ये थोड़ा अलग था बट एज़ कम्पेयर टू प्रीवियस ट्रिप ये एक्सपीरियंस अच्छा था. सो आपको ये वीडियो कैसे लगा? और पुणे की ये जो सीरीज़ है, मुझे पता नहीं है गाइस कि मैं और आने वाले टाइम में कितने वीडियोस या कितने लोकेशंस कवर करूँगा, बट लेट्स सी. हम इसको एंड नहीं बोल सकते हैं, बट माइट बी वी विल बी कंटिन्यूइंग. सो स्टे ट्यून. थैंक्स फॉर वॉचिंग. थैंक यू.